काका चाय काय चाय टाइम लागेल. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण परशुराम मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. इकडे तुम्ही बघाल की मुंबई गोवा हायवे आहे आणि इकडे चिपळूणला जायला रस्ता आहे आणि इकडे खेडला म्हणजे मुंबईच्या साईडला जायला रस्ता आहे. आता आपण इकडे परशुरामच्या मंदिराकडे जाणार आहोत. आपण पहिल्यांदाच आलेलो आहोत. इकडे आहे ना समोर मंदिर, तुम्ही बघताय की हा रोड आहे तो परशुराम मंदिराकडे जातो. आता आपण बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय. तर मित्रांनो, आपण चिपळूण तालुक्यात आहोत आणि चिपळूण तालुका हा परशुराम भूमी, खरं तर रत्नागिरीला परशुराम भूमी असं म्हटलं जातं. मित्रांनो, परशुरामाची भूमी रत्नागिरीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आता आपण परशुराम मंदिराकडे जाणार आहोत. तर पहिल्यांदा बाबा भेटलेला आहेत. बाबांना विचार, बाबा लांब आहे मंदिर जवळ आहे ना? चालेल. कोकण अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश आणि या प्रदेशामध्येच कोकणच्या निर्मितीच्या कथाही तेवढ्याच रंजक आज आपण बघणार आहोत. चिपळूण तालुक्यातील परशुराम मंदिर. तर थोडाही वेळ न घालवता आज आपण मंदिराकडे जात आहोत. त्या अगोदर तुम्हाला दाखवतो, हे परशुराम गाव आहे. अतिशय समृद्ध गाव तुम्ही बघताय. सुंदर अशी घरं आणि हे हायस्कूल आहे. शिक्षण प्रसारक मंडळ पुणे हे माझ्या मामीचं हायस्कूल आहे आणि मामी इथे शिक्षक आहे. हे बघा SPM इंग्लिश मीडियम स्कूल. आता सध्या सुट्टी आहे आणि सुंदर असं परशुराम गाव तुम्ही बघता. हे बघा, हे SPM इंग्लिश स्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम पुण्याचं आहे, शिक्षण प्रसारक मंडळाचं. आणि तुम्ही समोर बघाल, इथूनच आपल्याला समोर जायचं आहे परशुराम मंदिराकडे. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा परशुराम स्टॉपवर उतरलेलो आहे आणि तिथून आता आपण पुढे समोर जायचं आहे चालत. तर बघूया. तुम्हाला जाळी लावलेली दिसेल. हे बघा, हे बॉक्सचं मैदान आहे आणि आपल्या कोकणामध्ये, आमच्याकडे आणि इकडे चिपळूण तालुक्यात सुद्धा आणि संगमेश्वर तालुक्यात सुद्धा बऱ्याच वेळा बॉक्सच्या क्रिकेट स्पर्धा असतात आणि बऱ्याच वेळा बॉक्स खेळलं जातं. खूप फेमस क्रिकेट आहे. आता आपण समोर जातोय परशुराम मंदिराकडे. त्या अगोदर आपण मच्छी बघूया. हे बघा, ज्या काकी आहेत त्यांनी मच्छी विकायला आणलेली आहे. आज संडे पण आहे, त्याच्यामुळं तुम्ही बघितलात तर मोठमोठी मच्छी कुठून आणलेली आहे काय माहिती. बापरे, गावाचं नाव पण परशुरामच आहे ना? कुठून आलं? संगमेश्वरातून. काय चालत का काय एसटी बिष्टी? नाही, मी मुंबईत आलोय आता. आता इकडे मंदिरात जातोय.
तुम्ही बघाल ही मांदेली आहे, ह्याला काय बोलतात? कोळंबी, कोलबी. आणि ही बेडा, बेडा. आणि हा मोठा मासा कसला आहे? शिंगटा. ही टोलकी आहेत. आणि आज रविवार पण आहे त्याच्यामुळं काकी लवकरच घेऊन आल्यात. तुम्ही बघितलात तर आमच्याकडल्या माणसांचं माशाशिवाय जेवण जात नाही खरं म्हणजे. आणि तुम्ही बघितलात तर आज रविवार आहे आणि आपण परशुराम या गावामध्ये आहे. बाजारपेठ इथं तुम्हाला कुठली जवळ? चिपळूणच. तर बाजारपेठ यांना चिपळूणच जवळ पडतं. 6 किलोमीटर अंतरावर आहे चिपळूण. आणि आता आपण परशुराम मंदिराकडे जाणार आहोत. अतिशय सुसमृद्ध असं गाव तुम्ही बघितलात तर अतिशय सुंदर गाव आहे. सपाटावर आहे गाव. आणि तुम्ही घरं बघाल, घरं बघा. आणि ते हा सारण आहे. घरं सुद्धा खूप छान आहेत. तुम्ही चालत आल्याच्या नंतर इथे एकता मित्रमंडळ दिसेल आणि इथे जयंत जोशी चौक आणि देव धावजी मंदिराकडे इकडे वरती रस्ता आहे. परशुराम मंदिराकडे पण इकडे वरती रस्ता आहे. भक्त निवास पण वरती आहे आणि प्रसादालय पण वरतीच आहे. मग आपल्याला ह्या वरच्या बाजूला जायचं आहे. थोडा रस्ता चढाव आहे, चढावाचा रस्ता आहे. पहिल्यांदाच लागतंय मंदिर. ते कोणतं मंदिर आहे बघूया. आपल्याला वरती घुमट दिसला असेल. हा बघा, हा घुमट दिसतोय तुम्हाला. दिवाळी अजून काल तुळशीची लग्न झाली आणि कंदील वगैरे तुम्ही बघाल तसेच आहेत. तुम्ही इथे कधी आलात तर डोंगर माता अँड इको होम रिसॉर्ट आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहू शकता. आणि हे मगाशी सांगितल्याप्रमाणे धावजी मंदिर असावं. बघूया पुढे जाऊन. आणि पुढे दत्त मंदिर पण आहे, तिथे बोर्ड लावलेला आहे. हे कसलं मंदिर आहे? धावजी ना, ग्रामदैवत आहे काय? तुम्ही बघाल परशुराम गावचं ग्रामदैवत धावजी मंदिर. तुम्ही अतिशय सुंदर मंदिर आहे. अरे बापरे, संगमेश्वर. हा हा. ही वरची वाडी कुठली? पायरवाडी. आणि इकडे देऊलवाडी, गुरववाडी पण आहे. असं गेलं की खाली पाकड आहे. हे बघा, श्री देव धावजी मंदिर. माझं पण आडनाव गुरवच आहे. हा, होय काय? अच्छा, मग गुरववाडी खाली आहे काय? अच्छा अच्छा. चला, आज मच्छी करणार काकी मस्त पैकी.